संतोष देशमुख प्रकरणात सीआयडी आता आरोपपत्र दाखल करणार आहे। मकोका कोर्टात आज हे आरोपपत्र दाखल केलं जाईल। 1400 ते 1500 पानांचं हे आरोपपत्र आज दाखल केलं जाणार आहे। खंडणी आणि खून प्रकरणामध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला। आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार दिसतोय। तर आज हे आरोपपत्र खरं तर दाखल केलं जाईल। महत्त्वाची अपडेट आपण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली बघतोय। सीआयडी हे आरोपपत्र आज दाखल करणार आहे। मकोका कोर्टात आज आरोपपत्र हे दाखल केलं जाईल। 1400 ते 1500 पानांचं हे आरोपपत्र दाखल होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, नक्कीच गौरी, 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। त्यानंतर टप्प्याटप्प्याने आरोपींना देखील अटक करण्यात आला। हा सगळा तपास जो आहे तो सीआयडी असेल, एसआयटी असेल यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे। आता या घटनेला जवळपास 80 दिवस झाले असून 80 दिवसानंतर आता हे दोषारोपपत्र आज सीआयडीचे अधिकारी दाखल करणार असल्याचं माहिती समोर आली आहे। थोड्याच वेळात ते अधिकारी बीडच्या मकोका कोर्टात दाखल होणार असून या ठिकाणी हे दोषारोपपत्र दाखल केलं जाणार आहे। यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांचे रिमांड देखील घेण्यात आले। वेगवेगळे पुरावे देखील सीआयडीने एकत्र केले होते, परंतु या प्रकरणातील एक जो आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अद्यापही फरार आहे। आणि मग असं असताना आता हे दोषारोपपत्र दाखल होत असून याबाबत जी माहिती आहे समोर ती थोड्याच वेळात समोर येऊ शकणार आहे की कशा पद्धतीने हा सगळा तपास पूर्ण केला आहे। आता थोड्याच वेळात हे अधिकारी बीडच्या न्यायालयात दाखल होतील आणि त्यानंतर या सगळ्या दोषारोपपत्रामध्ये काय आरोप ठेवले आहेत आणि कशा पद्धतीने सगळा तपास झाला हे समोर येऊ शकणार आहे। गौरी, नक्कीच उदय, खरं तर यामुळे आता या प्रकरणाला वेग आल्याचं खरं तर दिसून येतोय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।